खरं तर या ठिकाणी पर्यटन विभागाच्या अनेक आणि या ठिकाणी परंतु आदिवासी भागामध्ये तर तसं म्हटलं तर पर्यटन म्हटलं तर आदिवासी भाग म्हणून या आराखड्यामध्ये आमदार साहेब आराखड्यामध्ये सगळं आराखडा तयार करताना आदिवासी भागाचा पहिला विचार केला पाहिजे. जुन्नर शहरामध्ये किंवा नाशिक मंदिर बोललं इकडं प्रत्येक ठिकाणी व्यवस्था आहे, पण आदिवासी भागामध्ये राहणारे सर्व गरीब शेतकरी आहेत, सर्व पैसा अंतर्गत सर्व सरपंच असतील, सर्व कार्यकर्ते असतील. मग त्या ठिकाणी आमचा वस्तूबाई असेल तिकडं भीमाशंकर पर्यंत खिरेश्वरचं धरण आहे, मानिवडं धरण आहे, पोपटरावांनी जे म्हणले त्याप्रमाणे आमदार साहेब असं म्हणले का प्रत्येक धरणामध्ये खिरेश्वरचं हरिश्चंद्र राजाला जाणारे अनेक पर्यटक आहेत, तिथं बोटीची व्यवस्था पाहिजे. त्या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी तिथं खरं तर आपण राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. आमदार साहेब पर्यटक आल्यानंतर तिथं जर पाऊस आला तर पर्यटक उभा राहता येत नाही, गाडीदार परिसरामध्ये मुसळधार पाऊस असतो आणि त्याला तिथं व्यवस्था नसल्यामुळे पर्यटक त्या ठिकाणी भिजून जातो. कामागावाकडून गाडगार, खिरेश्वर, वस्तुबाई, परदुर्गाबाई असे अनेक डोंगर, चावणकिल्ला आहे, हत्तकिल्ला आहे, सगळे किल्ले जे आहेत ते पश्चिम भागामध्ये आणि पश्चिम भागाची शान ही खरं तर पश्चिम भागामुळं हे पर्यटनामुळे होणार आहे. आणि म्हणून आराखडा तयार करत असताना आमदार तर गाडगेला पर्यंत गेले, डबल गाडी आली तर ती गाडी जर जाती पाऊस जाते गाडी तिथेच थांबते, अख्खे पर्यटक अडून जातात. म्हणून 2 गाड्या तिकडली गाडी आलेली 5 झाली पाहिजे अशा प्रकारचं ते पश्चिम भागातला मी या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने सूचना करतो. आणि त्या ठिकाणी आतापर्यंत गेलो उन्हाळ्यामध्ये सिंधीला प्यायला पाणी नाही, गाडगेबद्दल घेतलं पोपटराव तर तिथं पावसाळ्यामध्ये आपण बघतोय तर तहान लागली तर पाणी घ्यावं लागते. हॉटेलवाले तिथं 50 रुपयाला बाटली दिली जाते, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु तिथं खडकातल्या टाक्या, खिरेश्वर, दुर्गाई आणि गाडगर या 4-5 ठिकाणी आमदार साहेब आराखड्यामध्ये धराव्यात. आणि तुम्हाला काही ते अवघड नाही, निवेदन करत असताना आराखडा करत असताना त्या ठिकाणच्या मूळ सुविधा काय आहे त्या आम्हाला माहिती आहे. ज्याचं